प्रेज गॉड. मी पास्टर रोहन माने पुन्हा एकदा तुमच्या समवेत एक ताजे वचन घेऊन आलो आहे आणि मला विश्वास आहे आज परमेश्वर त्याच्या फ्रेश ताज्या मान्याने आम्हाला तृप्त करेल. आमेन. या वचनाला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी प्रार्थना करूया की देवाने आमच्या मनाचा अंतःकरणाचा ताबा घ्यावा. यहोवा, आम्ही तुझे गौरव करतो. दररोज आम्हाला लागणाऱ्या, आम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी तू पुरवत आहेस. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवा तुझी योजना एक खूप खोलपर्यंत काम करत आहे. तुझ्या वचनाने तू दररोज आम्हाला आकार देत आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझे गौरव करतो आणि आज पुन्हा एकदा स्वतःला नम्र आणि लीन करतो. तू आम्हाला चालवावंस. इथं बसल्या प्रत्येकाशी तू बोल देवा. हे वचन सुरू असतानाच अनेक लोकांना आरोग्य देखील मिळू दे असे तू कर. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. देवाची स्तुती असो. सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं, आपले पवित्र शास्त्र आपल्या बरोबर घ्या, आपला वही, आपली पेन आपल्या बरोबर घ्या आणि आपण परमेश्वराचे वचन शिकायला सुरुवात करूया. आमेन. प्रेज गॉड. आज एका विशेष अशा विषयावर आपण मनन करणार आहे, ते म्हणजे जेव्हा आमच्यातील देवाचे भय निघून जाते तेव्हा आम्हाला शापांचा सामना करावा लागतो. ओके. देवाचे भय नसल्यामुळे आमच्या जीवनात किती भयंकर परिणाम बघायला लागतात हे आज आम्ही शिकणार आहेत. प्रियांनो, अनेक लोक आज देवावर विश्वास ठेवतात पण देवाची भीती ते बाळगत नाही. देवाची भीती म्हणजे फक्त देवापासून पळणं नाहीये, तर देवाच्या पवित्रतेसमोर नम्र होऊन आपलं जीवन पवित्र ठेवणं आहे. प्रियांनो, जिथे कुठे देवाचं भय, त्याची भीती आमच्यामध्ये संपते तिथे पाप आम्हाला खूप कॅज्युअल वाटू लागतं, आज्ञा अशा खूप ओझ्या वाटू लागतात आणि शाप हळूहळू जीवनात आमच्या प्रवेश करायला लागतो. म्हणून नीतिसूत्र 1:7 काय म्हटलंय? परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. देवाची भीती नसणं केवळ ही आमची कमजोरी नाही आहे प्रियानो, तर आत्मिक अज्ञान आहे ते. प्रियानो, आम्ही ज्ञानी नाही आहे. प्रियानो, परमेश्वराचं भय ज्या ज्या व्यक्तीमध्ये नाही आहे तो व्यक्ती ज्ञानी नाही आहे. प्रियानो, तो प्रत्येक व्यक्ती प्रियानो मूर्ख आहे जो परमेश्वराचे भय बाळगत नाही. देवाचं भय म्हणजे नेमकं काय आहे? प्रियानो, देव पवित्र आहे हे सतत स्वतःला आठवण करून देणं. पाप खूप भयंकर आहे त्याची गंभीरता समजणं. देवाच्या वचनाला अगदी अंतिम अधिकार असे समजणं. देवाच्या न्यायापासून नव्हे तर देवाला दुखावण्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणं किंवा घाबरणे, थरथर कापणं की देवाला दुखवायचं नाही. तुम्ही कुणालाही दुखवलं तरी सुद्धा. आणि प्रेमाने आज्ञा पालन करणे. आमेन. देवाची भीती नसणं म्हणजे मनात असा विचार असतो की मी काही केलं तरी चालेल, देव मला थांबवणार नाही. हीच ती वृत्ती आहे जी शापांचा दरवाजा उघडते. हालेलुया. त्या शापाच्या दरवाजाला उघडायचं नाही. सो काही मुद्दे मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे आणि माझी इच्छा की प्लीज तुम्ही प्रत्येकाने हे लिहून घ्या, समजून सांगा आणि असं समजा की ही आपली एक बायबल स्टडी आहे. राईट. सो देवाची भीती नसली की मन पापाला खूप कॅज्युअल असं मानते, सामान्य मानते. हा माझा पहिला मुद्दा आहे. देवाची भीती नसली की आमचे मन पापाला हलक्यात घेते, सामान्य समजते. जेव्हा मनात देवाची भीती नसते तेव्हा पाप भीतीदायक वाटतच नाही. सहज खोटं बोलणं, सहज अभिमानी होणं, सहज मनामध्ये व्याभिचार करणं, सहज मत्सरानं भरणं, मोहामध्ये पडणं, हे सर्व काही अतिशय सामान्य वाटू लागतंय. आज खरोखर असं वाटतंय ना प्रत्येकाला हे खूप सामान्य झाले. आम्ही पापाला खूप कॅज्युअल घेतलेलं आहे, खूप हलक्यात घेतलंय. एवढं काय त्यात? एवढी काय मोठी गोष्ट झाली? माणूस आहोत, माणसाला तर या भावना असतातच. हे होणार की? या जगात काय सगळेच पवित्र लोक आहेत काय? असे अनेक बहाणे, अशी अनेक कारणं आम्ही द्यायला लागतो. अनेक बायबलचे अभ्यासक काय म्हणतात? देवाचे भय ओके एक गुलामी नाही आहे, तर तो देवाचा आदर आहे. ती भीती आम्हाला पापापासून दूर करते, कारण तुमच्या मनामध्ये देवाबद्दल एक आदर आहे. हालेलुया. जिथे कायद्याची भीतीच नसते तिथे गुन्हे वाढतात. तसंच जिथं देवाची भीती नाही ना तिथं पाप वाढते. हालेलुया. काही आजकाल मी व्हिडिओ बघत होतो आणि त्या व्हिडिओज मध्ये ना छोट्या छोट्या रील्स मध्ये दाखवतात बघा की एका गुन्हेगारानं
कॅमेऱ्यामध्ये पोलिसांनी त्याला पकडलेला असताना सुद्धा आपल्या मिशा तो पिळत होता. त्याच्यामध्ये जरा देखील कायद्याची भीती नव्हती. हालेलुया. त्याला खात्री होती की माझं ही लोक काहीही बिघडू शकणार नाहीत. प्रियानो, मी देवाबद्दल जर तुम्हाला सांगू लागलो तर देव मात्र काय काय बिघडेल याची आम्हाला अंदाजा देखील नाही. प्रियानो, इतके आमच्या जीवनामध्ये बिघडू शकते. मनुष्याच्या विरोधात तुम्ही काही केलं ते सुद्धा तुम्ही परमेश्वराच्या विरुद्ध केल्यासारखं आहे. योसेफ काय म्हणाला, मी एवढं मोठं पाप करून देवाविरुद्ध कसं पाप करू असं तो म्हणतोय, कसं जाऊ असे तो पोटिफराच्या बायकोला म्हणतोय. त्याला खूप चांगली संधी आहे. जर तो तरुण एक भ्रष्ट तरुण आहे तर, जर तो काम वासनेनं भरलेला तरुण आहे तर, पण तो देवाच्या भीतीने भरलेला तरुण आहे. म्हणून त्याला असं वाटतं मी त्याच्या विरुद्ध कसे करू. योसेफाला पोटिफराची भीती वाटत नव्हती, देवाची भीती वाटत होती. आणि देवाची भीती वाटत होती म्हणूनच त्याला देवाने एक दिवशी मुक्त देखील केले. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये जी बंधनं आहेत ना, त्या बंधनाच्या पाठीमागे आमचं बंड आहे. देवाच्या विरुद्ध वागण्याचं धाडसी बंड आपण करतोय. देवाच्या विरुद्ध जाण्याची फितुरी करतोय आपण. देवाच्या विरुद्ध उभारायचा घमंड करतोय आपण. प्रियानो, आम्ही पाप करून स्वतःला खूप सुरक्षित समजण्याचा एक मूर्खपणा करत आहोत. आणि आम्हाला वाटते हे ज्ञान कमाल आहे, पण हे ज्ञान नाही, ही मूर्खता आहे. आणि ही मूर्खता उद्ध्वस्त करणारी मूर्खता आहे. तुम्ही या जगामध्ये कुणाचेही शत्रू व्हा, परमेश्वराचा शत्रू कधी बनू नका. प्रियानो, लोक समजतात कोणी पाहत नाही, देव हर एक छोट्यातली छोटी गोष्ट पाहत आहे. प्रियानो, नीतिसूत्रे 8:13 मध्ये काय सांगितलंय, देवाचे भय म्हणजे वाईटाचा तिरस्कार, द्वेष करणे. प्रियानो, पापाची चव आम्हाला कडू वाटली पाहिजे, कारण तारणाला आम्ही चाखलेला आहे. प्रियानो, तारण आम्हाला गोड वाटायला पाहिजे. प्रियानो, हालेलुया. स्तोत्र 36:1 मध्ये म्हटलंय की त्याच्या डोळ्यांमध्ये देवाचं भय नाही असं म्हटलंय. बघा प्रियानो, आमच्यामध्ये परमेश्वराचं भय नाही तर प्रियानो तो आमच्या जीवनाची जबाबदारी घेणार नाही. जर आम्ही आमच्या जीवनाची जबाबदारी घेतली आहे तर या जगात, या जीवनात आमच्या बरोबर काय होईल त्याची काहीही खात्री नाही. आणि जर काही वाईट झालं, आणि मी तुम्हाला सांगतो जर काही नाही, खात्रीने वाईट झालं, खात्रीने वाईट होईल, आणि त्याची सगळी जबाबदारी आमच्या स्वतःवर असेल. कारण आमच्या जवळ देवाचं भय धरण्याची चॉईस होती, देवाचं भय धरण्याची निवड होती. देवाची भीती पापाला थांबवणारी एक भिंत आहे. माहिती तुम्हाला, ज्यावेळेला मी देवाचं भय असतोय ना, ते पाप आमच्यापर्यंत येतच नाही. प्रियानो, कितीही तुम्हाला लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला तरी पण ते विजयी होऊ शकत नाही. दुसरे तिमोथी याचा 3रा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये काय सांगितले, शेवटच्या काळामध्ये लोक देवापेक्षा त्यांच्या भौतिक गोष्टींवर, सुखांवर खूप प्रेम करतील असं बोललंय. आज असे लोक आमच्या आजूबाजूला आम्ही बघतोय, बरोबर आहे की नाही. इस्रायल लोकांनी देवाचं भय धरायचं सोडून दिलं, तेव्हा त्यांनी काय केली, मूर्ती पूजा ते करायला लागले. मग त्याचा परिणाम काय झाला, ते गुलामी मध्ये, पराभावामध्ये गेले, आणि त्यांना एका ठिकाणी कुठं राहण्याची जागाच मिळेल झाली. एवढी वाईट अवस्था त्यांची झाली होती. दररोज आम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे, मी कोणतंही काम करताना देवासमोर उभा राहून करू शकतोय काय, परमेश्वराच्या नजरेमध्ये हे योग्य आहे काय. आम्ही खूप सुंदर गीत लिहिले, आणि त्या गीतामध्ये आम्ही असलेले की मेरे इरादों से भी मैं तेरी आराधना करूं, मेरे ख्यालों में भी मैं तेरी आराधना करूं. आमेन. सो याचा अर्थ काय, आमच्या मनातले उद्देश देखील परमेश्वराची आराधना करतात. आमच्या मनातलं पाप देवाला नाकारतात. हालेलुया. येशू म्हणाला, ज्या व्यक्तीला किंवा ज्या देवाला, आत्म्याला आणि शरीराला नरकात नष्ट करण्याचा अधिकार आहे त्याची भीती बाळगा. फक्त शरीराला जे तुम्हाला घात करतात त्याची भीती बाळगू नका. हालेलुया. माझं गुप्त जीवन खूप इम्पॉर्टंट आहे. देवाच्या भीतीने ते चालत आहे का हे आम्हाला विचारायला पाहिजे. माझे गुप्त जीवन, हालेलुया. आमचे गुप्त जीवन कुणालाच माहित नसते, ते केवळ परमेश्वराला माहित असते. पॉइंट नंबर 2, देवाची भीती नसली की आज्ञा पालनाऐवजी आम्ही स्वतःच्या
जीवनाचा मालक बनतो प्रियांनो. देवाचं भय नसलेला माणूस देवाला सल्लागार कधीच मानत नाही. तो देवाला राजा कधीच मानत नाही. तो देवाचं वचन फक्त ऐकत असतोय, पण स्वतःला जे पटतं तरच तो पुढे पाळेल, नाही पटलं तर तो ते पाळत नाही. देवाचं भय म्हणजे देवाच्या अधिकाराखाली येण्यासारखं आहे. देवाचा आमच्या जीवनावर अधिकार आहे, तो आम्हाला चालवेल. विश्वास फक्त एक इमोशन्स नाहीये, ती अधीनता आहे. आम्ही विश्वास केला पाहिजे की देव आम्हाला बघत आहे, आणि जेव्हा आम्हाला देव बघतो ही भय आमच्यामध्ये येते, तेव्हा आम्ही त्याच्या अधिकाराखाली येतो. त्याचा अधिकार कसा आहे प्रियांनो? राजा नसलेलं राज्य गोंधळात जाते प्रियांनो. आम्ही आमचं जीवन गोंधळात टाकायचं नाही, त्याच्या अधिकाराखाली राहायचं आहे. देवाचं भय नसलेलं कोणतंही जीवन गोंधळातच जाते. म्हणून शौल राजा देवाच्या आज्ञेपेक्षा लोकांच्या मताला घाबरायचा, लोकांसमोर. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. काही लोक, काही तरुण, काही विवाहित लोक आपल्या नातेवाईकांना काय वाटेल जर मी खूपच पवित्र राहायला लागलो तर, माझ्या मित्रांना काय वाटेल की मी सगळी व्यसनं सोडून दिलोय तर ते मला चिडवतील. हालेलुया. मी माझ्या चर्चमध्ये ना लैंगिकतेबद्दल शिकवत आहे, पॉर्नोग्राफी बद्दल शिकवत आहे. दर शनिवारी आमची युथ मीटिंग असते, त्याच्यामध्ये मी शिकवत असतोय. आणि त्या एका पुस्तकातून आम्ही त्यांना खूप चांगला बोध करतोय. त्या पुस्तकामध्ये खूप सुंदर लाईन अशी लिहिली आहे त्यांनी. ते म्हणत आहेत की तरुण, जी भ्रष्ट झालेले तरुण आहेत, ते कुमार वयात आलेल्या नवीन तरुणांना काय म्हणतात की आजपर्यंत एकाही मुलगी बरोबर तू जारकर्म केला नाहीस तर तू मर्द नाही आहेस, तू पुरुष नाही आहेस. असे अनेक तरुणांना काय करतात? भुलवतात, शिकवतात, पाप करायला प्रवृत्त करतात. मग या अशा अवस्थेत जो तो तरुण असतोय, कुठल्याही मुलगीवर प्रेम नसताना वासनेसाठी फक्त तिला जवळ करतोय, आणि त्याने तिच्याबरोबर जे काही रंगेलबाजी केली, जारकर्म केले, त्याची स्टोरी तो आपल्या मित्रांना पराक्रमाच्या काहीतरी खूप मोठ्या गोष्टी केल्यासारखे सांगत असतोय. तुम्हाला समजत आहे मला काय म्हणायचंय? तुम्ही सिगरेट ओढत नाहीत, परमेश्वरासमोर तुम्ही त्याच्या भयामध्ये राहा. तुम्ही तुमच्या मित्रांना काय उत्तर द्यायचं याची काळजी करू नका. तुम्ही पाप करताना फक्त परमेश्वराला घाबरा. लोक काय म्हणताय याला भिवू नका. हालेलुया. तुम्हाला समजत आहे? तुमचे आशीर्वाद निघून जातील. तुम्ही पाप केलं नाही तर तुम्ही आमच्यातले नाही असे लोक तुम्हाला म्हणतील, ते तुम्हाला वाळीत टाकतील. आणि या वाळीत टाकणाऱ्या मानसिकतेसाठी देवाची स्तुती असो, कारण वचनामध्ये सांगितले त्याने आम्हाला जगापासून वेगळे केले आहे आणि तुम्ही वेगळे आहात. लोक म्हणतात देवाला माझं हृदय माहित आहे, पण देव हृदयासोबत आज्ञा पालन देखील बघतो. काही लोक पाप करतात आणि म्हणतात मी कोणत्या परिस्थितीमध्ये ते केलं देवाला माहित आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही आज्ञा पालन करू शकतो हे आम्हाला पवित्र शास्त्र शिकवते. कारण पवित्र शास्त्र फक्त नियमांचं पुस्तक नाही, त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर्स, अनेक चरित्रांबद्दल, त्यांच्या जीवनांबद्दल लिहिलंय की त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप वेळेस परमेश्वराचे भय धरले, वेगवेगळ्या परिस्थितीत धरले. राजासमोर देखील ते झुकले नाहीत, परिस्थितीसमोर त्यांनी वाग्दंड घातला नाही, तर ते फक्त परमेश्वराला नमन करत होते. असे समजू नका की मी कोणत्या परिस्थितीत पाप केले. देवाचे भय धरा, त्याच्या आज्ञा पाळा. येशू काय म्हणाला? जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. देवाची भीती नसली की माणूस स्वतःचाच देव बनतोय. प्रियानो, आम्हाला कधी आमच्या जीवनाचे मालक बनायचे नाही. वचन सांगते त्याने आम्हाला त्याचे रक्ताची खंडणी देऊन विकत घेतलंय प्रियानो. म्हणून अनुवाद 28 मध्ये जर तुम्ही त्याच्या आज्ञा पाळला नाहीत तर आशीर्वाद कसे आमच्यापासून दूर जाऊन शाप कसे येतील हे लिहिलंय. प्लीज हे वाचा. अनुवाद 28 हे खूप शक्तिशाली एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेली ती गोष्ट तुमच्या मनाला हेलावून टाकेल. शौलाचं पाप फक्त युद्धातली एक चूक नव्हती, देवाच्या अधिकाराला नकार देणार ती गोष्ट होती. देवाचं वचन तुमच्या भावनांपेक्षा वर ठेवायचं आहे तुम्हाला.
हालेलुया. शौलाने आज्ञा मोडली प्रियानो, पण येशू काय म्हणत होता? प्रत्येक वेळेस येशू म्हणत होता, माझी इच्छा नव्हे तुझी इच्छा पूर्ण हो प्रियानो. आमेन. माझ्या जीवनात अंतिम निर्णय देवाचाच असायला पाहिजे. कोणी आमेन म्हणेल? आमेन. आपल्या शेजाऱ्याला सांगा, आपल्या जीवनात अंतिम निर्णय फक्त परमेश्वराचा असायला पाहिजे. आमेन. पॉइंट नंबर 3, देवाची भीती नसली की कृपा स्वस्त वाटू लागते. देवाची भीती नसली की कृपा स्वस्त वाटू लागते. काही लोक म्हणतात देव दयाळू आहे म्हणून पाप केलं तरी चालेल, पण खरी कृपा आम्हाला पाप करण्याची परवानगी कधीच देत नाही. ती पापातून आम्हाला मुक्त करते. बायबल मधली ही कृपा फक्त क्षमा नाही आहे, तर परिवर्तनाची शक्ती आहे प्रियांनो. डॉक्टर औषध देतो म्हणजे रोग त्याला आवडतो असे नाही आहे. देव क्षमा करतो म्हणजे पाप मान्य करतो असे नाही आहे. हालेलुया. तुम्हाला समजत आहे? अनन्या आणि सफीरा यांनी खोटं बोललं की आम्ही बाबा एवढ्या पैशालाच जमीन विकली आणि हे सगळे पैसे आम्ही चर्चमध्ये द्यायला लागलोय. पेत्राला माहित होतं, देवाच्या आत्म्याने पेत्राला दाखवलं की त्यांनी एवढ्या रुपयाला जमीन विकलेली नाही, त्यांनी खूप जास्त पैशाला जमीन विकले, देताना ते खूप कमी देत आहेत. तो असे म्हणालाही नव्हता की सगळे पैसे जेवढे आहेत तेवढे तुम्ही द्यायला पाहिजे. काहीही कुणावर जबरदस्ती नव्हती. देवाच्या मंदिरात देताना तुम्हाला जे काही योग्य वाटेल एका स्पेशल मिशनसाठी ते तुम्ही करा, तुमचा दशमांश सोडून. पण या दाम्पत्यांना काय वाटलं? आम्हाला सगळंच ते मागत आहेत वाटतं. देव तुमच्याकडून आज्ञा पालनाची अपेक्षा करताय. मंडळीच्या काळात, त्या दिवसांमध्ये ज्या सुरुवातीच्या मंडळ्या होत्या त्या काळात देवाने पवित्रतेचा एक न्याय दाखवलाय अनन्या आणि सफीरा यांच्या जीवनामध्ये. त्यांनी जमीन विकली जास्त पैशाला, सांगितलं कमी पैशाला, मरून गेले ते. पेत्राने भविष्यवाणी केली, तू मरून जाशील आणि तुला तिथंच पुरण्यात येईल जिथं तुझ्या नवऱ्याला पुरलाय. त्याची बायको देखील मरून गेली. दोघं पती पत्नी संपले. बघा किती क्विक न्याय झाला, किती जलद क्विक असा न्याय झाला. लोक म्हणतात नवीन करारामध्ये कुठलेही शाप वगैरे काही येत नाहीत, पण नवीन करारात देवाची पवित्रता कमी झालेली नाही, उलट ती वाढलेली आहे. आधी मोशेच्या नियमशास्त्रामध्ये काय होतं? तुम्ही व्याभिचार करणाऱ्या व्यक्तीला पकडून त्याला दगड मार करायचा. नवीन करारात येशूने काय म्हटलंय? व्याभिचार मनात जरी केला तरी तुम्ही देवाच्या नजरेमध्ये पापी आहात, तुम्ही व्याभिचार केल्यासारखा आहेत. हालेलुया. म्हणून आम्ही जे काय पेरतो तेच कापतो. आम्हाला जिवंत देवाच्या हाती पडणं भयंकर आहे असं वचन सांगतंय, आणि त्याच्या हाती आम्हाला कधी पडायचं नाही प्रियानो. ते खूप भयंकर आहे. कृपा पाप झाकण्यासाठी नाही आहे, पाप सोडण्यासाठी आहे. कृपा पाप झाकण्यासाठी नाही आहे. यहुदाचं पत्र 1:4 मध्ये काय सांगितले? काही लोकांनी देवाच्या कृपेचा वापर अनैतिकतेसाठी करतील असं सांगितलेलं प्रियानो. कधी सुद्धा परमेश्वराच्या कृपेचा वापर मी याच्यासाठी करायचा नाही. सुरुवातीच्या मंडळीमध्ये पवित्रतेला फार महत्व होतं, म्हणून अनन्या आणि सफीराचा तो जो प्रसंग आहे तो दाखवतोय की मंडळीत छोटासा खोटेपणा देखील सहन केला जाऊ शकत नाही प्रियानो. हालेलुया. देवाच्या क्षमेला हलके समजू नका. येशूच्या रक्ताची किंमत ओळखा प्रियानो. हालेलुया. आम्हाला कधी सुद्धा परमेश्वराची जी कृपा आहे त्याला हलके समजायचं नाहीये प्रियानो. मी देवाच्या कृपेचा वापर माझ्या परिवर्तनासाठी करताय का पापाला जास्तीत जास्त करण्यासाठी करताय हे समजलं पाहिजे. आमेन. पॉइंट नंबर 4, देवाची भीती आमच्यामधून जेव्हा जाते ना तेव्हा बाहेरून आमची भक्ती दिसते, पण आतून एक बंडखोर व्यक्ती जन्म घेतो. प्रियानो, आत जो मनुष्य आहे तो इम्पॉर्टंट आहे प्रियानो. मनुष्य चर्चमध्ये येऊ शकतोय, प्रार्थना करू शकतोय, सेवा करू शकतोय, पण अंतकरणात देवाची भीती नसल्यास तो सदा सर्वदा बाहेरच राहणार प्रियानो. मग तुम्ही म्हणाल देवा मी तुझ्या नावानं हे केलं ते केलं, आणि तो म्हणेल अरे अनाचार करणाऱ्यांनो माझ्या तोंडापुढून बाजूला बाहेर काढा यांना कोणतरी, मी यांना ओळखत नाही म्हणून सांगा. किती भयंकर आहे हे वचन. देवाचे भय हे धार्मिक कृतींपेक्षा खूप खोल आहे. ते अंतकरणाची अवस्था आहे. हालेलुया. कधी कधी चर्चमध्ये बसून आम्ही एका पास्टर बद्दल बोलतो, कधी कधी आम्ही चर्चमध्ये बसून एखाद्या स्त्री बरोबर शारीरिक अभिलाषेची अपेक्षा करत असतोय किंवा कल्पना करतोय. आम्ही चर्चमध्ये बसून आमच्या आतल्या नेत्रांनी
एकमेकांना नग्न करत असतोय, आम्ही चर्चमध्ये बसून आराधना करत असून एखाद्या बहिणीला एका दुष्ट नजरेने बघू शकत असतोय. आणि या सर्व गोष्टी या फक्त वरवरचा देखावा आहे, पण आत आमच्या वासना आहे, आत आमच्या मत्सर आहे, आत आमच्या राग आहे. कधी कधी आराधना करत असताना किंवा वचन सांगत असताना किंवा वचन ऐकत असताना आम्हाला कितीतरी लोकांचा राग येत असतोय. त्यांच्याकडे बघताना याला कशाला पुढे बोलवायचं, याला कोणी इथं उभा केलं, याच्या हातात ही अर्पणाची पिशवी कोणी दिली, याची योग्यता आहे काय? प्रियानो, देवाचे भय मंदिरात देखील वापरायला पाहिजे. आम्हाला एकमेकांचा न्याय करण्यासाठी नाही, मी परमेश्वराचे भय धरून चालतो काय हे फक्त माझ्याबद्दल आहे. हालेलुया. आणि म्हणून आहे ना, कधी कधी आमचं आध्यात्मिक झाड कसं असते माहितीये, ते त्याला पानं भरपूर असतात पण त्याला फळ नसतंय, आणि म्हणून ते झाड येशूने शापित केले. प्रियानो, आम्हाला फळं द्यायचे. प्रियानो, आमच्या झाडाला फळ आलं पाहिजे. प्रियानो, परुषी लोक, शास्त्री लोक बाहेरून धार्मिक होते, पण येशून त्यांना तोंडावर तो बोला ढोंगी, ढोंगी असे तो बोलला. लोक काय समजतात, मी चर्चला जातोय म्हणजे माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, पण देव तुमची उपस्थिती बघत नाही. तुम्ही चर्चमध्ये नसला तरी सुद्धा चालेल, पण तुमच्या हृदयात भीती पाहिजे. तुम्ही चर्चला आला म्हणजे तुमच्यामध्ये भीती आहे, देवाची भीती आहे, असं बिलकुल नाहीये. प्रियानो, कितीतरी आराधना करणारे प्रियानो आपल्या आराधनेच्या टीम मध्येच प्रियानो शारीरिक वासनांमध्ये गुंतलेले आहेत. ते स्टेजवर उभारून अनेक लोकांना आराधना करायला शिकवत आहेत. प्रियानो, पण हे खूप भयंकर पाप आहे. प्रियानो, आपल्या अमेरिकेमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये हिल सॉंग नावाची एक खूप मोठीच्या मोठी एक वर्शिप कम्युनिटी आहे, ज्यांनी जगातल्या अनेक चर्चेसना एनकरेज केलं की वर्शिप कशी करायची आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये देखील इतका मोठा अभिषिक्त ग्रुप, त्यांना बोलवायचं म्हणजे करोडो रुपये खर्च व्हायचे, आणि त्यांना बोलवल्यानंतर अनेक लोकांना देवाची उपस्थिती जाणवायची, पण त्या लोकांमध्ये त्यांचा जो मुख्य जो लीडर होता तो देखील अशाच एका कृत्यामध्ये सापडला गेला. हे किती भयंकर आहे, हे किती किती म्हणजे देवाच्या नावाला काळीमा फासणार आहे. प्रियांनो, म्हणून तो म्हणाला, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांचं हृदय माझ्यापासून दूर आहे. खरोखर प्रियानो, देवाचं भय आमच्यामध्ये पाहिजे. प्रियानो, देवाला एक धार्मिक फक्त चेहरा नको आहे, देवाला एक नम्र हृदय हवंय. प्रियानो, हालेलुया. बघा, पाप वाढल्यामुळं हे प्रेम थंड व्हायला लागले. आज देवावरचं प्रेम थंड व्हायला लागले. येशूच्या काळात परुषी लोक सगळे नियम पाळायचे, पण ते त्याच्यावर कधी प्रेम करत नव्हते. प्रिया, आम्हाला प्रेम करणारा व्यक्ती म्हणायचं आहे. काय तुम्ही येशूवर प्रेम करताय, तर आमच्या हृदयामध्ये त्याच्या आज्ञा आम्हाला वागवल्या पाहिजेत, पाळल्या पाहिजेत. सेवा करण्याआधी आम्ही आमचं अंतःकरण तपासूया. मला नेहमी असे वाटते, जेव्हा पण मी कधी आराधनेला उभा राहतोय किंवा वचन सांगायला उभा राहतोय, मला नेहमी असं वाटतं की मी माझ्या खोलीत पश्चाताप करूनच मी उभा राहावं, कारण परमेश्वरला माझं जीवन कसे आहे ते माहित आहे. प्रिया, हालेलुया, आमेन. तुम्हाला समजत आहे का? बघा, सो माझी आराधना, माझी सेवा देवाच्या भयातून येते की लोकांना दाखवण्यासाठी येते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पॉइंट नंबर 5, देवाची भीती नसली की शाप अचानक येत नाहीत, हळूहळू ते तुम्हाला बांधू लागतात, गुरफटू लागतात. हळूहळू ते तुमच्यावर राज्य करायला सुरुवात करतात. शाप नेहमी असा कडकडलेल्या विजेसारखा त्वरित पडत नाही, कधी कधी तो खूप हळू येतो. हालेलुया. तुमच्या हृदयातली शांती निघून जायला सुरुवात होते. हे शापाचं कारण आहे, लक्षात घ्या. शांती निघून जाते, डोकं चालायचं बंद होते, हळूहळू प्रार्थना कोरडी होते, कुटुंब तुटू लागते, पापाची सवय होऊ लागते, मन भ्रष्ट व्हायला सुरुवात होते, आणि यालाच शाप म्हटलं ते. बायबलमध्ये न्याय अनेकदा वेगवेगळ्या प्रोसेसने झाला, हे लक्षात घ्या. काही लोकांच्या जीवनामध्ये तो त्वरित झाला, पण काही ठिकाणी तो खूप प्रोसेसमध्ये झाला, एक प्रक्रियेमध्ये झाला. देव आधी अशा लोकांना इशारा द्यायचा, सावर तुझी पावलं, सांभाळ स्वतःला, नियंत्रण आण स्वतःवर. प्रत्येक वेळ तो इशारा द्यायचा, संधी द्यायचा, आणि तरीही जर ते ऐकले नाहीत तेव्हा तो त्यांचा न्याय करायचा. प्रियानो, विष लगेच मारत नाही, पण आधी ते शरीरात पसरते,
रक्तवाहिन्यांना ब्लॉक करते. देवाचं भय नसणं देखील आत्म्यामध्ये तशाच प्रकारचं विष पसरत आहे प्रियानो. शमशोन हळूहळू पडला. पहिल्याच दिवशी दलीला दिसली, पहिल्याच दिवशी तिने केस कापलं नाही. शमशोनाच्या केसांमध्ये जी ताकद होती ते त्या दुष्ट सैतानाला कळायला खूप सारा वेळ होता आणि त्याने त्याच्यावर प्रेमाचं नाटक केलं. त्या दलीलाच्या आत एक आत्मा होता. तो आत्मा देवाच्या सामर्थ्याला नाकारत होता. त्याला देवाचे सामर्थ्य तुडवायचे होते पायाखाली. दलीलाच्या नावाने तो आला. देवाच्या पाचारणाला इतकं हलकं घेतलं शमशोनानं आणि शेवटी त्याला कळलंच नाही की देव त्याच्यातून निघून गेलाय. आज आमच्या जीवनामध्ये ती दलीला कोण आहे? प्रेम आहे असे वाटतंय, पण तिचं प्रेम आपल्यावर नाही आहे. तिचे काहीतरी दुसरेच उद्देश आहेत प्रियांनो. अनेक लोक आमच्या जीवनामध्ये आलेत. कामाच्या ठिकाणी आम्ही त्यांना एम्प्लॉय म्हणून घेतलं असेल, किंवा तुमच्या ठिकाणी तो मालक म्हणून असेल, तुमचा एखादा मित्र असेल, तो तुमच्या पाचाराला उद्ध्वस्त करायला आलाय का बघा प्रियांनो. हळूहळू हे शाप आमच्या जीवनामध्ये येतात. लोक म्हणतात माझ्या पापामुळे काहीच झालेलं नाहीये. पण प्रियांनो, जेव्हा परमेश्वर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही, तेव्हा कधी कधी आम्हाला काय करायला लागतं? स्वतः काहीतरी निर्णय घ्यायला लागतात. पण खरा देवाचं भय असलेला व्यक्ती कुठलेही निर्णय घेत नाही, आधी तो परमेश्वराबरोबर समेट करतोय. देवाची मान्यता मिळाली नाही की लोक आपल्या मनाच्या गोष्टी करायला लागतात. माझी इच्छा या गोष्टीला नीट समजणं गरजेचं आहे. हालेलुया. गणना याचा 32-23 मध्ये एक वचन आहे की तुमचे पाप तुम्हाला शोधून काढेल. काय म्हटलंय? तुमचं पाप तुम्हाला शोधून काढेल. पापाचं वेतन मरण आहे प्रियानो. हालेलुया. देवाची भीती नसलेलं जीवन बाहेरून जिवंत दिसतंय, पण आतून ते मेलेलं आहे प्रियानो. हालेलुया. आमेन. प्रकटीकरण 3 अध्यायामध्ये एका मंडळी बदललेली आहे. 7 प्रकारच्या मंडळी आहेत आणि त्याच्यामध्ये एक मंडळी बद्दल काय लिहिलंय? त्या मंडळीचं नाव काय माहितीये काय? जिवंत मंडळी. त्या मंडळीच्या नावाचा अर्थ जिवंत मंडळी असा आहे. पण येशू त्या मंडळीला काय म्हणताय? तू आतून मेला आहेस. हालेलुया. शमशोन देवाने निवडलेला होता, पण निवडलेल्या व्यक्तीला पवित्र राहण्याची गरज असते. हे लक्षात घ्या. निवडलेल्या व्यक्तीला पवित्र राहण्याची गरज असते. अभिषेक असून सुद्धा देवाचं भय नसल्यामुळे पतन झाले प्रियांनो. अभिषेक आहे पण देवाचं भय नाही, म्हणून छोट्या छोट्या कॉम्प्रोमाइजला आज थांबवायचं आम्हाला. शमशोन देवाचं भय गमावलं प्रियांनो. हालेलुया. आणि ज्या मंडळीबद्दल मी तुम्हाला सांगितलं 3 अध्याय, ती सार्दिस येथील मंडळी बद्दल आहे. ती जिवंत दिसते बाहेरून, पण ती आतून मृत आहे प्रियांनो. माझ्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्याबरोबर मी तडजोड करण्याचा प्रयत्न करायला लागलोय आणि जी मला मोठ्या पतनाकडे घेऊन जाते? आम्हाला आज विचार करायचा आहे. हालेलुया. तुम्हाला समजत आहे प्रत्येकाला प्रियांनो, देवाची भीती नसणं हे फक्त एक भावना नसलेली अशी सिच्युएशन नाही आहे. आत्मिक धोक्याची सुरुवात आहे ती. देवाचं भय नसताना मन पापाला सामान्य समजतंय, स्वतःला देवाच्या ठिकाणी बसवतोय, कारण मला देवाचं ऐकायचं नाही, मला जे योग्य वाटतं ते मी करणार. कृपेला स्वस्त समजायला लागते, एक ढोंगी भक्ती करायला लागते आणि शेवटी शाप येण्याचा त्याच्यामध्ये परिणाम व्हायला लागते प्रियानो. म्हणून एक गुड न्यूज मात्र यामध्ये आहे. एक गुड न्यूज आहे की तुम्ही आज पण परत येऊ शकताय. आमेन. हालेलुया. तुम्ही आज परमेश्वराजवळ येऊ शकताय. नीतिसूत्रे 9 अध्याय 10 वचनामध्ये परमेश्वराचं भय जर तुम्ही धरलं तर ज्ञान सुरू होईल. जे काही तुमचं चुकलंय ते सगळं ज्ञानामध्ये बदलेल. मी देवाला फक्त आशीर्वादासाठी शोधणार नाहीये प्रियानो. आमेन. तर मी परमेश्वराला त्याचं भय धरून मी शोधेन. हालेलुया. काय तुम्ही निश्चय करू शकता आज की मी देवाचं भय धरेन? काय तुम्हाला वाटतं की खरोखर मला परमेश्वराचं भय धरायला पाहिजे? कारण जर नाही धरलं तर आमचं मन मतिमंद होईल, आमची बुद्धी चालणार नाही. हालेलुया. काय तुम्हाला वाटतंय? जर तुम्हाला असं वाटतंय तर माझ्या बरोबर ही प्रार्थना करा. आपले नेत्र बंद करा. तुमच्या बाजूला जर तुमचा पती बसलाय, तुमची पत्नी बसली आहे, तर तिचा हात आपल्या हातामध्ये घ्या. आपली मुलं बसली आहेत, आपला भाऊ बसलाय, आपली बहीण बसली आहे, आई बसली आहे, वडील बसलेत, त्यांचे हात आपल्या हातामध्ये घ्या आणि प्रार्थना करा माझ्यासोबत. हे परमेश्वर पिता,
आमचे कुटुंब म्हणून आम्ही सगळेजण तुझ्या जवळ येतो पिता. आम्ही सर्व लोक आज एकत्र येतो. माझ्या पत्नी समवेत मी बसलो असताना, पती समवेत मी बसलो असताना, मी माझ्या सगळ्या पापांची तुझ्या जवळ कबुली देत आहे. मी तुला फसवलं, मी तुझ्या विरुद्ध पाप केलं, माझ्यामध्ये तुझं भय मी कधी राखलं नाही. मला उत्तर मिळण्याची वाट बघण्याची इच्छा नव्हती. माझ्या स्वतःच्या हाताने मी अनेक गोष्टी बिघडल्या, पण आज मी तुझ्यासमोर हे कबूल करतो. मला समजलंय माझी पुढची पिढी किंवा माझा उद्याचा दिवस, उद्यापासून माझं भविष्य शापामध्ये जाऊ नये म्हणून मी आज स्वतःला तुझ्या हातात सोपवून माझ्या पापांबद्दल मी पश्चाताप करतो. मला माझ्या पापांची क्षमा करा, मला माझ्या सर्व दुष्टतेची क्षमा करा. मी जे काही तुमच्या विरोधात केले मला माफ करा, मला जवळ घ्या आणि मी आजपासून तुमच्यासाठी जगेन पिता. आजपासून मी तुझ्या जवळ येतो पिता. माझ्या कुटुंबामध्ये माझ्यामुळे आलेले शाप आजपासून तुटत जातील. मी दररोज स्वतंत्र होईन आणि देव मला सांभाळेल. सारे गौरव येशू तुला मिळो. मला खात्री आहे की आजपासून मी स्वतंत्रतेचा अनुभव घेईन. माझे नेत्र उघड, मला दाखव तुझ्या कृपेला, तुझ्या दयेला. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तो ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्लीज या संदेशाला तुम्ही अनेक लोकांपर्यंत जर पोचवायचं असेल तर आमच्या युट्यूबवर जाऊन हाच संदेश तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. आणि जे जे संदेश तुम्हाला आवडतात ते युट्यूबवरून तुम्ही एकमेकांना शेअर करा. हे आमच्या मिनिस्ट्री वाढण्यासाठी आम्हाला एक आशीर्वाद ठरेल आणि अनेक लोकांचं याच्यामधून मदत होईल. जर तुम्हाला मदत करायची असेल तर देव तुम्हाला आशीषित करो.